या दिवसामध्ये जे आपण ट्रेड केले ते लास्ट फ्रायडेला गेले. आपण बघतो की डे चार्टर झालं आहे काय. मी बघतोय सिम्पल लॉजिक लावलेलं की डे चार्टर झालं आहे काय. आणि आपल्याला इथे क्लिअर कट दिसतो आहे की एक झोन होता, त्या झोनला मार्केटने ब्रेक केला आहे. डाऊनसाठी ब्रेक केला आहे. आणि फ्रायडेच्या दिवसामध्ये मला डाऊनला ट्रेड करायची होती. 21 तारखेला मी बघितलं की मार्केट निगेटिव्ह गेला आहे आणि क्लोज दिला आहे. क्लोज दिल्यानंतर मी 22 तारखेला बघतोय की मला फक्त डाऊनसाठी ट्रेड करायची आहे. आणि जेव्हा पण मी ट्रेड करत होतो तेव्हा मला 1 आवरवर एक गोष्ट दिसली की मार्केट एका रेंजमध्ये थांबलं आहे. मी त्या रेंजला बघितली आणि असं दिसत होतं की वॉर्नर रिजेक्शन भेटतो, म्हणजे मला इथे एक डाऊनसाठी ट्रेड भेटू शकते, हा माझा प्लॅन होता. आणि माझ्या माइंडमध्ये प्लॅन फक्त एकच होता की मला फक्त डाऊनमध्येच ट्रेड करायचे या दिवसामध्ये. आणि एक तासानंतर जेव्हा पण मी 15 मिनटामध्ये गेलो तेव्हा मला पिक्चर क्लिअर झाला की मला ट्रेड कुठं करायची. जेव्हा पण मी 15 मिनटामध्ये गेलो तेव्हा मला पिक्चर पूर्णपणे क्लिअर झालं की मला काय करायचं आहे. आणि इथं मी बघतोय की तुम्हाला पण क्लिअर दिसत असेल की इथं काय झालं आहे की पहिल्यांदा एक टॉप बनला आहे, त्यानंतर सेकंड टॉप बनला आहे आणि त्यानंतर अजून एक टॉप बनला आहे. म्हणजे जवळजवळ 3 टॉप बनले. आणि 3 टॉपमध्ये जी लास्टची रेड कॅन्डल बनले त्या रेड कॅन्डलची इथनं आपल्याला ट्रेड करायचे, जे आपल्याला सेलिंगसाठी 1:2 देऊ शकते. आणि त्यापेक्षा जास्त तर आपलं टार्गेट नाही आहे की आपण 1:2च प्लॅन करू शकतो इथं. आणि माझ्या ट्रेडमध्ये मी फक्त 1:2च प्लॅन करतो आणि फॉरेक्स ट्रेड करण्यासाठी बेस्ट आहे. आणि युरोएसडीचे मी एवढे पॅटर्न सर्च केलेत किंवा बघितलेत. जवळजवळ मी मागच्या 10 वर्षाचा मी पूर्ण डाटा काढला आहे प्रत्येक टाईम फ्रेममध्ये. त्यासाठी मी 1-1.5 वर्ष घालवलं आहे की कोणती गोष्ट बनते, युरोएसडी डाऊनसाठी कोणत्या गोष्टी बनवतो, अपसाठी कोणत्या गोष्टी बनवतो, कशा पद्धतीत तो डाऊनला जातो, कशा पद्धतीत अप साईडला जातो. या सगळ्या गोष्टी मी पूर्णपणे माइंडमध्ये पाठ करून ठेवल्या आहेत. असं पण नाही आहे की त्या कशा येऊ शकतात, त्या मी पूर्णपणे माइंडमध्ये फिट करून ठेवल्यात आणि पाठ करून ठेवल्यात की युरोएसडी डाऊनला कशा पद्धतीत जातो आणि अपला कशा पद्धतीत जातो. इथं आपण ही सिम्पल लॉजिकमध्ये ट्रेड केले की डे कॅन्डलवर बघितला तर एका झोनचा ब्रेकआउट झालेला, ब्रेकडाऊन झालेला. आणि त्या ब्रेकडाऊननंतर आपण ती ट्रेड केले जी डाऊनसाठी. आणि 15 मिनटामध्ये बघितलं आपण तर सरळ आपला ट्रिपल टॉप दिसतो. आणि इथनंच आपण एक ट्रेडला प्लॅन केलं 1:2साठी. आणि या दिवसामध्ये आपल्याला सिम्पल एक टार्गेट भेटलं आहे, ते एक्सप्लेन करतो. युरोएसडी जेव्हा पण 3-4-5 दिवस एका झोनमध्ये अडकून होता, त्यानंतर त्यांनी एक दिवस 21 तारखेला येऊन त्या झोनला ब्रेक करून क्लोज दिला, ब्रेकडाऊन देऊन क्लोज दिल्यानंतर 21 तारखेला आणि 22 तारखेला आपल्याला तीच ट्रेड होती जी आपण केली आहे. आणि त्यानंतर आपण फक्त एक 1 आवरच्या टाईम फ्रेमवर गेलो. 1 आवरच्या टाईम फ्रेमनंतर आपल्याला 1 आवरमध्ये दिसलं आहे काय, तर आपण बघू शकतो की 22 तारखेला 1 आवरवर आपल्याला दिसत होता की मार्केट एका रेंजमध्ये, म्हणजे वरनं रिजेक्शन भेटतोय, वरनं रिजेक्शन भेटतोय. त्यानंतर आपण 50 मिनिटमध्ये गेलो तेव्हा पिक्चर आपल्याला क्लिअर झाला की इथं आपल्याला क्लिअर कर दिसलं की 50 मिनिटमध्ये ट्रिपल टॉप बनतोय. आणि ह्या ट्रिपल टॉपवर आपण ट्रेड केले.